जगातील कोट्यावधी रामभक्त ज्या क्षणाची आतुरतेने वाट पाहत आहेत तो क्षण आता फारसा दूर नाही। अवघ्या काही दिवसात प्रभू रामचंद्रांच्या प्राणप्रतिष्ठेचा सोहळा अयोध्येत धुमधडाक्यात होईल। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते श्रीराम विराजमान होतील। या सोहळ्यात सुरक्षेच्या दृष्टीने निवडक पाहुण्यांनाच आमंत्रण देण्यात आले। प्रयागराजमध्ये कलश यात्रा काढली जाते। इथे किन्नर समाज सुद्धा प्राणप्रतिष्ठा सोहळ्यासाठी मोठ्या उत्साहात दिसतो आहे। किन्नर समाजाचं आणि भगवान श्रीरामांचं एक अनोखं नातं आहे। प्रभू श्रीराम जेव्हा वनवासासाठी निघाले होते तेव्हा अयोध्या नगरीत ते आले त्यावेळेला मात्र प्रभू श्रीरामांनी परत जाण्यास त्यांना सांगितलं। तर रावण वधानंतर प्रभू श्रीराम ज्यावेळेला अयोध्येत परतले तेव्हा या किन्नर समाजाच्या महिलांनी भक्तिभावानं त्यांची आरती केली होती। आजही तेच वातावरण अयोध्येत पाहायला मिळतंय। 22 जानेवारीला जेव्हा रामलल्ला अयोध्येत गर्भगृहात विराजमान होतील तेव्हा इथल्या प्रत्येक घरात दिवे लावले जातील। सजा दो घर को गुलशन सा, मेरे घर राम आए हैं। सजा दो घर को गुलशन सा, मेरे घर राम आए। रामलल्लाच्या प्राणप्रतिष्ठेसाठीचा उत्साह देशभरात पाहायला मिळतोय। गुजरातमध्ये अशोक भानुशाली यांनी गुलाबाच्या फुलांवर रामलल्ला, राम मंदिर, मोदी आणि योगी यांची चित्र रेखाटली। 22 जानेवारीला प्राणप्रतिष्ठा सोहळ्यासाठी याच फुलांचा वापर करून गर्भगृह आणि मंदिर परिसरात सजावट केली जाणार आहे। डोंगराळ भागातील आणि दुर्गम भागातील गावांमध्ये रामलल्लाची प्राणप्रतिष्ठा सोहळा यासाठी मोठा उत्साह पाहायला मिळतोय। शहर असो किंवा गाव, सर्वत्र प्रभू रामचंद्रांच्या भजन कीर्तनाचं आयोजन केलं जातंय। उत्तराखंडमधल्या टिहरी गढवाल इथे लोक सकाळ संध्याकाळ रामभक्तीत तल्लीन झाले आहेत। राम मंदिर निर्माण आणि रामलल्लाच्या प्रतिष्ठापनेचे साक्षीदार व्हायला मिळणं हा मोठा भाग्याचा क्षण असेल असं टिहरी गढवाल इथल्या लोकांचं म्हणणं आहे। इस समय नहीं मौका मिलेगा तो जरूर एक ना एक बार राम मंदिर देखने के लिए सभी उत्साहित होंगी। पहले तो अभी जाने का मौका मिले, अगर ना मिले तो सभी महिलाएं राम मंदिर जाने के लिए उत्साहित हैं। कुछ लोग कि हमारा राम मंदिर अब तैयार हो गया है, हमें बहुत इच्छा है वहाँ जाने के लिए। अगर मौका मिले तो हम भी अपने परिवार के साथ जरूर वहाँ जाएंगे। आज हम यहाँ पर सब अक्षत वितरण के लिए यहाँ पे पैकेट बना रहे हैं।